नमस्कार, मी लीना तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या व्हॉट महाभारत सेड अस ह्या सिरीजमध्ये. हो, तर आजचा जो भाग आहे तो भाग 1 असणार आहे. असेच नवनवीन भाग नवनवीन माहितीसोबत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अशाच माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काय आहे महाभारत? संपूर्ण माहिती आजच्या पहिल्या भागात आपण बघूयात. हो, आज आहे आपला व्हॉट महाभारत सेड अस या सिरीजचा पहिला दिवस. महाभारत म्हणजेच हा जगातील सर्वात मोठा ग्रंथ आहे. हो, फक्त भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा ग्रंथ, यालाच आपण महाकाव्यसुद्धा म्हणतो. साहित्याच्या बाबतीचा विचार करता यात 1,00,000 श्लोक आहेत. 1,00,000 श्लोक आहेत बरं का. हो, महाभारत हे महाकाव्य 1,00,000 श्लोकांपासून बनलेले आहे. आणि हो, यामुळेच ते जगातील सर्वात मोठ्या महाकाव्यांपैकी एक बनले आहे, ज्यामध्ये विविध भागांमध्ये विभागलेले अनेक अध्याय आणि उपकथा आहेत. याची सुरुवात जय या नावाने झालेली आहे, ज्यात फक्त 8,800 श्लोक होते. नंतर ते भारत आणि शेवटी महाभारत म्हणून ओळखले जाऊ लागले. हो, आता आणखी थोड्या खोलवर जाऊन बघूया महाभारताच्या मूळ कथेचे नाव काय होते. माहिती आहे का तुम्हाला? नसेल माहिती तर मी आज तुम्हाला सांगते. खरं सांगू का, ही लपलेली कहाणी आणि माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच माझा खरा हेतू आहे. तर महाभारताचे मूळ नाव एक जय किंवा जय संहिता असे होते. नंतर भारत आणि शेवटी महाभारत नावाने ओळखले जाऊ लागले. आता जाणून घेऊया महाभारत या महाकाव्याची रचना कोणी केली. महर्षी वेदव्यास ऋषी यांनी या काव्याची रचना केलेली आहे. आता मी तुम्हाला इथे एक प्रश्न विचारते. महर्षी वेदव्यास ऋषी यांचे दुसरे नाव काय होते? आणि हो, प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा हा उत्तर. मी वाट बघेल तुमच्या उत्तराची. महाभारत हे 19 दिवस चालले होते. आता ह्या युद्धामध्ये बऱ्याचशा लोकांनी काय गमावलं काय नाही गमावलं हे तर ते युद्ध ज्यावेळेस बघायला जी लोक होते तेच आणि त्यांनाच माहिती असेल की त्यांनी काय गमावलं. आता हे युद्ध पांडव आणि कौरवांमध्ये 18 दिवस चालले होते, ज्यात विजय पांडवांचा झाला होता. हो, अर्थातच सत्याचा आणि धर्माचा विजय झाला होता. आणि हो, तेव्हाचे कुरुक्षेत्र हे आता हरियाणामध्ये आहे आणि हरियाणा म्हणून ओळखले जाते. ही माहिती तुम्हाला माहिती होती का? तुम्हाला माहितीही असेल किंवा तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगू शकतात. आणि नाही व्हिडिओ आवडला तर ते पण सांगू शकतात, किंवा मी कुठल्या प्रकारचे चेंजेस माझ्या ह्या व्हिडिओजमध्ये करायला पाहिजे ते सुद्धा तुम्ही मला सजेस्ट करू शकतात. मला तुमच्या सांगण्याचा राग नाही येणार. आता चला, मी तुम्हाला महाभारतातील काही वैशिष्ट्य सांगते. त्यातील वैशिष्ट्य क्रमांक 1, महाभारत या महाकाव्याला पंचमवेद असं देखील म्हणतात. खरं सांगू का, जेव्हा मी अभ्यास करायला घेतला ना महाभारत या विषयावरती, तेव्हाच मला पण ही गोष्ट माहिती पडली की महाभारताला पंचमवेद असं सुद्धा म्हणतात. आता ही माहिती तुम्हाला माहिती होती का? मला तर नव्हती माहिती. आणि असेल ज्याला कुणाला तर ते माहिती त्यांना माझ्यापेक्षा अधिक असेल ना, ते मला कमेंटमध्ये लिहून सांगू शकतात, जेणेकरून मी माझ्या आपल्या पुढच्या व्हिडिओजमध्ये ती माहिती कलेक्ट करून ती तुमच्यापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. हो, तर महाभारताला पंचमवेद देखील म्हणतात. आता पंचमवेद, आता जसं एखादी महाभारताला जर नाव पडलेलं आहे महाभारत, हे नाव काहीतरी कारणानेच पडलं ना, तसं पंचमवेद हे नाव का पडलं किंवा कोणत्या कारणाने पडलं हे सुद्धा आपण जाणून घेऊयात. आता या महाकाव्यात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या पुरुषार्थ सखोल ज्ञान आहे. हो, हे झालं पहिलं वैशिष्ट्य. आणि ह्या धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या पुरुषार्थाच्या सखोल ज्ञानामुळेच त्याला पंचमवेद पंचमवेद असं नाव पडलेलं आहे. कसं वाटलं तुम्हाला महाभारतातील हे महाभारताचे काही वैशिष्ट्य? त्यापैकी पहिलं वैशिष्ट्य. बरं, आता आपण वळू ते आपल्या दुसऱ्या वैशिष्ट्याकडे. आता मी तुम्हाला दुसऱ्या वैशिष्ट्य सांगते. आता महाभारत हे खूप मोठे विस्तारित महाकाव्य आहे. हो, जर 1,00,000 श्लोकांचा समावेश त्यांच्यामध्ये आहे तर किती मोठं विस्तारित असू शकतं हे पण तुम्हाला माहितीच असेल, किंवा कदाचित तुम्ही अंदाज लावू शकता ह्या गोष्टीचा. आणि यालाच एक छोटासा भाग म्हणजे आता जो आपण आपला धर्मग्रंथ म्हणून ओळखतो श्रीमद भगवद्गीता,
श्रीमद भगवद्गीता हा आपल्या महाभारतातील एक छोटासा भाग आहे, जी जगातील सर्वात प्रभावशाली ग्रंथांपैकी एक मानली जाते आणि ती आज आपला धर्मग्रंथ म्हणून ओळखली जाते. माहिती का तुम्हाला? काही लोकांना तर माहिती पण नसेल कदाचित आपला धर्मग्रंथ काय आहे. आता वळूयात आपण आपल्या महाभारताच्या वैशिष्ट्यांपैकी तिसऱ्या वैशिष्ट्याकडे. आता तिसरे वैशिष्ट्य असे आहे की हे महाकाव्य मी जसे तुम्हाला आधी सांगितलंच की महर्षी व्यास ऋषी यांनी लिहिलेलं आहे. महर्षी व्यास यांनी लिहिलेलं आहे असं म्हणतात, पण खरं सांगू का, आता मी बऱ्याचशा डीपली गोष्टी माहिती करण्यावरती गेले तेव्हा मला अशी माहिती मिळाली की जेव्हा महर्षी व्यास यांनी ते जे महाभारत आहे ना त्याचं वर्णन केलं आणि ते जसे महर्षी व्यास हे वर्णन करत होते तसं श्री गणेशजी म्हणजेच गणपती यांनी ते लिहिलेलं आहे. हो, ही माहिती कदाचित माझ्यासाठी नवीन आहे तर तुमच्यासाठी पण नवीन असू शकते आणि कदाचित तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये कुठल्याही प्रकारची एखादी वेगळी शंका असेल तर ती शंका तुम्ही माझ्यासोबत मांडू शकतात किंवा मला जर तुम्हाला यापेक्षा अधिक चांगली माहिती सांगायची असेल तर तुम्ही मला सांगू शकतात. बट आय एम शुअर की हे तरी जितपत माझ्यापर्यंत आहे किंवा ही माहिती माझ्यापर्यंत आहे ती पण योग्यच आहे. असो, तर मी आता तुम्हाला थोडक्यात सांगते. महाभारत हा अत्यंत असा गाजलेला शब्द किंवा थोडक्यात सांगते की महाभारत याचा अर्थ असा होतो की भरतवंशातील महान कथा. आता भरतवंश म्हणजे का आणि कशावरून पडलं तुम्हाला सांगू का? जेव्हा भारताला आर्यवर्त म्हणून ओळखलं जायचं, नंतर राजा भरत याच्या कर्तृत्वावरून त्या आपल्या भारत ह्या देशाला त्या टायमिंगला आर्यवर्त ह्या शब्दावरून भरत राज्य असं काही नाव पडण्यात आलं आणि नंतर पुढे चालून भरत ह्या शब्दाचा बदल भारत ह्या शब्दामध्ये कुठे झाला आणि आपल्याला आर्यवर्त म्हटलं जाणारा हा देश भारत असं काही म्हणून ओळखण्यात आला आहे. आता सुरू करूया महाभारत ह्या काव्याची सुरुवात कशी होते. तर R.B. चोपडा यांचं जे महाभारत आहे त्याच्यातील काही सार किंवा सारांश मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याच्यातूनच मी ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर चला आपण वळूया आपल्या ह्या माहितीकडे. आता भरतवंशातील राजा शांतनू हा शिकारसाठी नदीकाठी आला होता. ती नदी गंगा नदी होती आणि शांतनू मात्र अशा काही मोहात पडला की तो सगळं भान विसरला आणि त्याने गंगेचा लग्नासाठी हात मागितला गंगेला. सो तिथून कुठं त्यांचं लग्न वगैरे झालं. बट लग्न स्वीकार करताना गंगाने राजा शांतनूला नाही का एक शर्त ठेवली. शर्त न म्हणता त्याला आपण म्हणू शकतो एक अट ठेवली मराठीमध्ये. ती अट अशी काही होती की राजा मी तुमच्याशी लग्न करायला तर तयार आहे, पण तुम्हाला माझी एक अट मान्य करावं लागेल. की ती अट अशी काही होती की तिने सांगितलं मी जे काही करेल त्या करण्यामागे तुम्ही मला प्रश्न विचारणार नाही किंवा कारण विचारणार नाही. आता राजा शांतनू हा म्हणजे गंगाचं रूपही तेवढं देखणं होतं किंवा सुरेख होती ते होती, त्यामुळे तो पण भान विसरला आणि म्हटला की ठीक आहे राणी, मी तुला वचन देतो तू पटराणी बन, पण तू करणाऱ्या कुठल्याही कार्याला मी तुला प्रश्न विचारणार नाही किंवा कारण विचारणार नाही. आणि तिथं मात्र राजा शांतनूची ही खूप सर्वात मोठी चूक झाली की त्याने त्या गोष्टीचा विचार एकही क्षण विचार न करता त्याने त्या अटीला हो म्हटलं. आणि बघा तुम्हालाही कधीतरी तुमच्या आयुष्यामध्ये अशी वेळ आली की कदाचित आपल्याला त्या कोणाला शब्द द्यायचा आहे तर विचार करावा. एक नाही ठीक आहे यार, कंडिशन आली की त्यानुसार तुम्ही चेंज करू शकतात, बट अट किंवा वचन हे खरंच सांगते कधीही चुकूनही कुठल्या व्यक्तीने देऊ नये. आणि हीच काही गोष्टी नाहीत का आपल्याला महाभारतातून शिकायला मिळतात. सेम अशी चूक माहिती का गंगापुत्र देवव्रत यांनी सुद्धा सेम चूक केलेली होती की त्यांनीही भविष्याचा विचार न करता त्या दिलेल्या वचनाचा परिणाम न करता त्यांनी वचन दिलं आणि त्या वचनाचे परिणाम असे काही झाले की धर्माच्या रक्षणासाठी शपथ घेतलेली त्या व्यक्तीला अधर्मासाठी लढावं लागलं आणि अधर्मासाठी मरावं पण लागलं. अशी काही कंडिशन होती. चला, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.